नमस्कार. आज आपण लाडकी बहीण योजनेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या अपडेटबद्दल बोलणार आहोत. विशेषतः 24 फेब्रुवारीच्या तारखेबद्दल. काल अनेकांना पैसे मिळालेले नाहीत, पण काळजी करू नका. आज एक दिलासादायक बातमी आहे. चला बघूया काय आहे ते. तर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय की अरे, काल पैसे आलेच नाहीत, 1500 रुपयांचा हप्ता अजून का जमा झाला नाही? आणि हो, ही चिंता अगदी स्वाभाविक आहे. काल बऱ्याच जणांच्या खात्यात पैसे न आल्यामुळे सगळीकडे थोडा गोंधळ उडाला. म्हणूनच आज आपण सर्वात आधी याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, अजिबात काळजी करू नका, कारण ही आहे आजची सगळ्यात मोठी आणि चांगली बातमी. जरी काल तुम्हाला हप्ता मिळाला नसेल, तरीही पैसे वाटपाची प्रक्रिया अजून थांबलेली नाहीये. ती आजही म्हणजे 24 फेब्रुवारीला सुद्धा सुरू आहे. पैसे आजही खात्यात जमा होत आहेत. आता तुम्ही म्हणाल की आम्ही हे कशावरून सांगतोय, बरोबर ना? नुसतं तोंडी सांगून काय उपयोग? तर मग चला तुम्हाला याचा पुरावाच दाखवतो. बघूया की आज खरंच पैसे जमा होत आहेत की नाही. हे बघा, हा आहे पुरावा. आज सकाळपासूनच अनेकांच्या खात्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. इथे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की 1500 रुपये जमा झाले आहेत. आणि तारीख काय आहे? 24 फेब्रुवारी. याचाच अर्थ पैसे वाटपाची प्रक्रिया आज जोरात सुरू आहे. त्यामुळे ज्यांना काल पैसे आले नाहीत त्यांना आज मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर आपलं खातं नक्की तपासा. ठीक आहे, मग आता पुढचा प्रश्न. दरवेळी तर पैसे एकाच दिवसात येतात, मग ह्यावेळीच असं का झालं की काही जणांना काल मिळाले आणि काही जणांना आज मिळत आहेत? यामागे एक खास कारण आहे. चला तेच आता समजून घेऊया. फरक अगदी सोपा आहे. मागचे जेवढे पण हप्ते होते ते फक्त एका दिवसात वाटले गेले होते, पण ह्यावेळेस मात्र सरकारने ही प्रक्रिया 2 दिवसांची ठेवली आहे, 23 फेब्रुवारी आणि 24 फेब्रुवारी. आणि म्हणूनच अनेकांना, विशेष करून पुणे आणि बाकीच्या जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना पैसे आज मिळत आहेत. म्हणजे गोंधळाचा काही कारणच नाहीये. आता पैशांबद्दल बोलतोय तर अजून एका महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. तो म्हणजे अफवा आणि सत्य. तुम्हाला माहिती आहे, ह्या योजनेबद्दल नेहमीच काही ना काही चुकीची माहिती पसरत असते, विशेषतः पैशांच्या रकमेबद्दल. चला यावरच थोडं बोलूया. सध्या सोशल मीडियावर एक गोष्ट खूप फिरते की काही जणांना 1500 नाही तर थेट 3000, 4500 किंवा चक्क 6000 रुपये मिळत आहेत. अनेकांच्या कानावर ही गोष्ट आली असेल, पण खरंच असं काही आहे का? ह्यात किती सत्य आहे? तर बघा, यातलं सत्य काय आहे आणि अफवा काय आहे हे अगदी स्पष्ट आहे. ही जी काही 3000, 4500 किंवा 6000 रुपयांची गोष्ट आहे ती निव्वळ एक अफवा आहे. खरं तर सरकार सध्या फक्त आणि फक्त जानेवारी महिन्याचा हफ्ता म्हणजे बरोबर 1500 रुपये सगळ्यांच्या खात्यात टाकत आहे. त्यापेक्षा 1 रुपयाही जास्त नाही. त्यामुळे या बातम्यांवर अजिबात विश्वास ठेवू नका. हे बघा, पुन्हा एकदा अगदी स्पष्टपणे सांगतोय, कोणताही गैरसमज मनात ठेवू नका. अधिकृत माहिती फक्त एकच गोष्ट सांगते की फक्त जानेवारी महिन्याचा हफ्ता जो 1500 रुपये आहे तोच दिला जातोय. सोशल मीडियावर काहीही फिरत असेल तरी त्यावर विश्वास ठेवण्याचं काहीच कारण नाही. मिळणारी रक्कम फक्त आणि फक्त 1500 रुपयेच आहे. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते थोडक्यात पुन्हा एकदा समजून घेऊया, म्हणजे तुमच्या मनात कोणताही गोंधळ राहणार नाही. काय महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत ते बघू. अगदी सोपे 4 मुद्दे आहेत. पहिलं, आज म्हणजे 24 फेब्रुवारीला सुद्धा पैसे जमा होत आहेत. दुसरं, ही प्रक्रिया 2 दिवसांची आहे, 1 दिवसांची नाही. तिसरं, मिळणारी रक्कम फक्त 1500 रुपये आहे, तीही जानेवारी महिन्याची. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, जास्त रकमेच्या ज्या काही बातम्या आहेत त्या खोट्या आहेत, त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा. एवढं लक्षात ठेवलं की झालं. ठीक आहे, जानेवारीचा हप्ता तर येतोय, पण आता पुढे काय? पुढच्या हप्त्याचं काय होणार? त्याबद्दल सरकारकडून लवकरच काही नवीन घोषणा होऊ शकते का, याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही माहिती आली की ती खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी नेहमी सरकारी आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी आत्ताच आपल्या योजना फॅक्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.